मंदिराचा परिसर गुरुवारी हजारो भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला होता। निसर्गाच्या या हिरवाईवर जणू भाविकांचा मळाच फुलला होता। निमित्त होतं कर्लाई देवीच्या प्रसिद्ध महाशिवरात्र उत्सवाचं। या उत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यासह गोवा, बेळगाव व कोल्हापूर भागातील हजारो भाविक कर्लाई देवीसह तिचा भाऊ असलेल्या स्वयंभू चरणी लीन झाले। केसरीसह देवसू व दाणोली या 3 गावचं देवस्थान असलेलं केसरीतील स्वयंभू हे शंकराचं आदरस्थान असून कर्लाई देवी स्वयंभूची बहीण मानली जाते। या उत्सवासाठी कर्लाई देवीच्या उत्सव मूर्तीला बुधवारी सायंकाळी स्वयंभू मंदिरातून सवाद्य मिरवणुकीनं कर्लाई मंदिरात आणण्यात आलं होतं। महाशिवरात्री निमित्त कर्लाई मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला। दुपारी या देवस्थानच्या कर्लाई मंदिरानजीक तळीतील तीर्थाचं या देवस्थानच्या केसरी, दाणोली व देवसू या 3 गावाच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आलं। त्यानंतर तीर्थप्राशनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी कर्लाई मूर्ती सभोवताली आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। देवीच्या 7 शृंगारातील वैशिष्ट्यपूर्ण दर्शनानं भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। मी राजन सावंत की ही जी काय कर्लाई देवी असा, ह्या कर्लाईच्या देवीची जी काय महती असा, ही शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जी काय खाली तळी असा मंदिराच्या खाली, त्या तळीमध्ये तीर्थ येतात। आजच्या दिवसात हे तीर्थ प्राशन करण्यासाठी किंवा तीर्थाचं स्नान करण्यासाठी खेडोपाडीतून किंवा कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या सगळी ज्यांची ही कुलदेवी आहे ते सगळे येतात आणि हा उत्सव साजरा केला जातो। याचं कारण काय आहे की जी काय आपण कळत नकळत कर्लाईच्या संदर्भात, कर्लाईचा मूळ अर्थ काय आहे की कर्ली ही जी काय मत्स्यदेवता आहे तिच्यापासून तिची निर्मिती झालेली आहे कर्लाई देवीची। आणि तिच्या महतीनुसार जर चुकून माकून कुठून काय खाण्यात आलं असेल किंवा काय झालं तर किंवा एक त्वचेचे रोग किंवा अन्य काही जरी असलं तरी ते तीर्थप्राशन केल्यानंतर ते आलेला जो काय रोग आहे हा निवारण केला जातो। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की अशी ही देवता आहे की एकदा जे काय तुम्ही मागताय ते तुम्हाला मिळतं। आजच्या दिवशी मागितल्यानंतर ते तुम्हाला मिळतं, म्हणून प्रत्येक जण इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्यांची जी काय उडबस करायची आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। मी आनंद सावंत, केसरी गावचा रहिवासी आणि कर्लाई देवीचा भाविक। ती ज्याप्रमाणे इतर गावात सोमवतीच्या स्नानासाठी देव जातात, तर आपला देव तिकडे न जाता इथे ते तीर्थ येतं, त्यामुळे इथे हा उत्सव साजरा केला जातो। ही आज जी जत्रा भरलेली आहे त्या जत्रेसाठी आणि त्या उत्सवासाठी लाखो भाविकांचं दर्शन, ओटी भरण्याचा कार्यक्रम, त्यानंतर आरती आणि महाप्रसाद असा व्यवस्थित नियोजित कार्यक्रम इथले सेवेकरी आणि इथले ग्रामस्थ लोक करत असतात। मंदिराचा परिसरही आकर्षक फुलांसह विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला होता। नवसाला पावणारी आणि माहेर वाशिणींची पाठीराखी असलेल्या कर्लाईची ओटी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या। केळी, नारळ ठेवणं, नवस बोलणं, फेडणं आदी कार्यक्रम झाले। तसेच मंदिरात भजन कीर्तनाचा गजर सुरूच होता। यावेळी सावंतवाडी येथील श्री सद्गुरू संगीत विद्यालय प्रस्तुत स्वर मैफिल गायिका ॲडव्होकेट सौ सिद्धी परब, केतकी सावंत, गायक नितीन धामापूरकर, भास्कर मेस्त्री यांनी अभंग, भक्तिगीत, नाट्यगीत, भावगीत यांचा सुमधुर नजराणा सादर करीत भाविकांना मंत्रमुग्ध केलं। त्यांना निलेश मेस्त्री हार्मोनियम, किशोर सावंत आणि नीरज भोसले तबला यांनी साथ दिली, तर संजय कात्रे यांनी निवेदन करीत ही मैफिल यादगार बनवली। दुपारी महाआरती आटोपल्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कर्लाई मंदिराच्या परिसरात सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती। दरम्यान स्वयंभूच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती।